महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना, त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार. कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. आपल्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे. मी तर तुमच्या सोबत आहे, शिवसेना सोबत आहे. 8वी नंतर हिंदी घेऊन, मला असं वाटतं हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृतमध्ये शिकून दादा भोसे झाले की शिक्षण मंत्री. म्हणजे तुम्ही असे सगळीकडे त्या भाषेत जबरदस्ती करणार का? तर हे आम्ही काय चालू देणार का? डायरेक्ट आता 1ली ते 5वी हिंदी घेतलं की लगेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आम्हाला काम मिळणार आहे? काय आहे तुमचं? काय वाकड झालं? शिवसेनेतले गद्दार जे तिकडे मिंदेपणाने राहत आहेत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे. आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं. म्हणजे नुसते तोंड देखले, बाकीचे नुसते बोलत असतात. बटेंगे तो कटेंगे, म्हणजे आता बाटेंगे आणि काटेंगे असं त्यांचे धोरण दिसतंय. त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. तुम्ही आंदोलन जे काय करायचं ठरवलेलं आहे ज्याच्यामध्ये शिवसेना पूर्ण 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 त्यांच्या सोबत आहे. मराठी भाषेचे पुत्र म्हणून बोलू. महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे आता माझ्याकडे येऊन गेले. त्यांची भूमिका त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. जी संपूर्ण भूमिका मी पूर्णपणे फेटाळून लावली आणि आम्हाला ते मान्य नाही म्हणून सांगितलं. कोणत्याही प्रकारे ते जे काही दाखले देत होते त्याच्यामध्ये देखील खरं तर 5वी पासून नंतरच या सगळ्या गोष्टींचा तिसऱ्या भाषेचा किंवा ऑप्शनल भाषांचा विषय येतो. त्यांनी हेही मान्य केलं की राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारची कुठचीही गोष्ट समावेश केलेला नाही आहे. त्यांनी ते राज्यांवरती टाकलेली गोष्ट आहे आणि राज्यांवरती टाकलं असताना हे का करतायत किंवा ह्यांना का करायचं मी हे अजून अनाकलनीय आहे. मी हेही सांगितलं की म्हटलं ते काय ते तुमच्या उच्च शाळा द्या, CBSE आणि वगैरे या सगळ्या शाळा ज्या आता नव्याने आल्या या सगळ्या IAS अधिकाऱ्यांसाठी म्हणून काढल्या गेलेल्या शाळा होत्या. त्यांच्या मुलांसाठी की त्यांना जे देशभर इकडे तिकडे फिरावं लागतं त्याच्यासाठी म्हणून त्या शाळा काढल्या गेल्या होत्या. आता त्या गोष्टींचं, त्या शाळांचं वर्चस्व ह्या राज्यांच्या शाळांवरती जास्ती करण्याचा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की तोच एक केंद्रातला आणि या सगळ्या IAS अधिकाऱ्यांचा त्यांचा तो अजेंडा आहे. मी म्हटलं महाराष्ट्र हा एक का कशासाठी करायचा प्रयत्न करतोय जे बाकीची कुठचीही राज्य करायचा प्रयत्न देखील करत नाही आहेत. काही गोष्टींची उत्तर त्यांच्याकडे नव्हती आणि ते तेच गोष्टी बोलत होते. परंतु आम्ही त्या दिवशी मला असं वाटतं मी पत्रकार परिषदेमध्ये माझा संपूर्ण भूमिका मांडली. माझी तीच भूमिका आहे. या संपूर्ण गोष्टीला आमचा पूर्णपणे विरोध असेल, आहे, राहणार. हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही. आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या 6 जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्या संपूर्ण मोर्चामध्ये कुठेही कोणताही झेंडा नसेल. तो संपूर्ण मोर्चा हा मराठी माणसाचा असेल. त्या मोर्चाचं नेतृत्व मराठी माणूस करेल. आम्ही जे शिक्षण तज्ज्ञ आणि जे इतर भाषा तज्ज्ञ आणि इतर जे साहित्यिक आणि इतर जे लोक आहेत यांच्याशी देखील आम्ही बोलणार आहोत. माझं पत्र त्यांना जाणार आहे. सर्वांना त्या मोर्चाला आम्ही तिथे बोलणार आहोत. सर्व पालकांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सर्व विद्यार्थ्यांना आम्ही आमंत्रण देत आहोत. सरकारला एकदा कळू देत की महाराष्ट्राच्या मनात काय आहे ते. आणि महाराष्ट्राने संपूर्ण ताकद, मला असं वाटतं 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरनं हा मोर्चा निघेल. सरकारला ही गोष्ट कळली. रविवार एवढ्यासाठी निवडलाय कारण विद्यार्थ्यांना आणि पालकांना यायला जमेल म्हणून आणि त्याच्यासाठी म्हणून रविवार हा निवडलेला आहे. बाकीच्या राजकीय पक्षांशी देखील मी चर्चा करणार आहे, त्यांच्याशीही मी बोलणार आहे आणि सर्वांनी मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या प्रत्येकाने याच्यामध्ये सामील व्हावं. कारण हा जो कट आहे याला कटच म्हणेन मी. महाराष्ट्राचं मराठीपण हे घालवण्याचा जो कट आहे हा उद्ध्वस्त करण्यासाठी मला असं वाटतं तमाम सर्व मराठी बांधवांनी, भगिनींनी, मातांनी, त्या विद्यार्थ्यांनी सर्वांनी त्या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशी माझी त्यांना सर्वांना विनंती आहे. इथे कोणताही झेंडा नसेल, फक्त मराठी हा एक अजेंडा असेल.
आणि त्या अजेंड्यासाठी म्हणून सर्वांनी महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांनी या मोर्चामध्ये सामील व्हावं आणि सरकारला दाखवावं, सांगावं. आज मोठे साहित्यिक आपले एलकुंचवार यांनी देखील विरोध दर्शवला. सर्वजण विरोध दर्शवत आहेत. आणि अशा वेळेला मला हेही बघायचं आहे की कोण कोण त्या मोर्चामध्ये सामील होत आहेत. इतर राजकीय पक्षांच्या व्यतिरिक्त इतर कोण कोण सामील होत आहेत आणि कोण येणार नाहीत हेही मला बघायचं. म्हणजे नुसते तोंड देखले बाकीचे नुसते बोलत असतात. मला असं वाटतं ही अत्यंत महत्त्वाची लढाई आहे. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं, मराठी माणसाच्या दृष्टिकोनातनं ही खूप महत्त्वाची लढाई आहे आणि या लढाईमध्ये संपूर्ण महाराष्ट्राने उतरावं असं मी महाराष्ट्राला आवाहन करीन. 6 तारखेला सकाळी 10 वाजता गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघेल. बाकीच्या सगळ्या राजकीय पक्षांशी माझी चर्चा होईल. उद्धव ठाकरेंनी देखील पत्रकार परिषद घेतली. त्यांची देखील भूमिका स्पष्ट आहे की या मुद्द्याला त्यांचा विरोध आहे. आपण सर्व पक्षांना, सर्व मराठी जनांना आवाहन करण्यास स्वाभाविक त्यांचाही पक्ष आहे. तुम्ही त्याबद्दल काय सांगा? त्यांनाही आवाहन करा का? कारण एकत्र महाराष्ट्रातले राजकीय पक्ष म्हटलं आल्यानंतर ते पण आलेच ना. त्यांच्याशी बोलणार, त्यांच्याही लोकांशी बोलणार. आमची माणसं त्यांच्याशी लोकांशी बोलणार. तुम्हाला आठवत असेल की ज्याच्यावरती इतके दिवस जे तुमचं जे चालू होतं ना सगळं, ते माझं वाक्य आपण लक्षात घ्या. कुठच्याही वादा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. हे तुम्हाला वाक्य 6 तारखेला कळेल. मला असं वाटतं आम्ही बोलू ना त्या विषयावरती बोलू. रविवार एवढ्यासाठी आहे सगळ्यांना येणं सोपं जातं आणि सरकारला महाराष्ट्राची ताकदही दिसायला सोपी जाते. मी सहज काही 6 तारीख अशीच काही गंमत म्हणून निवडली नाहीये. रविवार आहे, शाळा बंद असतात, विद्यार्थ्यांना यायला शक्य होतं, पालकांना यायला शक्य होतं, इतर सगळ्यांनाच येणं शक्य होतं आणि म्हणून तो रविवार निवडलेला आहे. मला असं वाटतं आपण तेच बोलतोय. साहेब, स्वरूप काय असणार आहे? कारण यापूर्वी सुद्धा तुम्ही आझाद मैदानपर्यंत एक मोर्चा पायी काढलेला होता. गिरगावपासून आपण कसा हा मोर्चा निघणार आहे? कुठे जाणार आहे? मंत्रालय असेल, आझाद मैदान? आझाद मैदान. तुम्ही एक वाक्य आता बोललात की जे येणार आहे तेही मला बघायचं आहे, जे येणार नाहीये त्यांनाही मला बघायचं आहे. याचा थोडासा तुम्ही कोणाला इशारा देऊ पाहताय? काय सांगण्याचं तात्पर्य आहे? अनेक लोक ज्यावेळेला इतर तुमच्या माध्यमातून मराठी या विषयावरती बोलत असतात, कळलं का, पण ऐन मोक्याच्या वेळेला येत नाहीत अशी लोक मला बघायची आहेत ना. मग त्याच्यामध्ये अनेक कलावंत पण असतील. कलावंतांचा मुद्दा आहे म्हणून माध्यम असतील, सोशल माध्यम असतील किंवा जनमानसामध्ये काही कलाकार व्यक्त होतात, काही साहित्यिक व्यक्त होतात. पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात या सगळ्या मुद्द्यावरती कलाकार, साहित्यिक व्यक्त व्हायला होते. मला असं वाटतं माझं बोलणं झाल्यावरती होते. त्या दिवशी आषाढी एकादशी पण आहे, काही विशेष विठ्ठलाला साकडं घालू, सरकारला सुबुद्धी देऊ. साहेब, दादाभाऊंनी आता बाहेर सांगितलं की नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क जे आहे या गुणवत्तेसाठी आम्ही हा निर्णय आणत आहोत हे सांगितलं. त्याच्यावरती मी त्यांना सांगितलं की त्याच्यामध्ये स्विमिंग पण येतं, त्याच्यामध्ये सायकलिंग पण येतं, त्याच्यामध्ये इतर पण गोष्टी येतात. भाषा सोडून तुम्ही कुठची गोष्ट आणायचा प्रयत्न करा, आमचा पाठिंबा असेल. जर त्या वयामध्ये मुलं जर समजा स्विमिंग शिकली किंवा इतर ऍक्टिव्हिटीज जर समजा ते शिकले तर चांगली गोष्ट नाही का? भाषेचं बंधन का आणताय? याच्या मागे लॉजिक काय आहे? समजा पहिलीच्या मुलांना जर समजा तुम्ही सामूहिकरित्या जर समजा स्विमिंग शिकवलं तर चांगली गोष्ट आहे ना. तुमच्या काय ते रेटिंग प्रमाणे तुम्हाला काय करायचंय ते इतर गोष्टी शिकवा. म्हणजे आता जे गोष्ट सांगताय ती त्यांच्या GR मध्ये आहे का? त्याच्यामध्ये फक्त भाषा आहे. साहेब, शिक्षकांना भेटलो ना आता इथे. भाषेचा मुद्दा आहे, पण शिक्षकांचा तुटवडा नेहमी जाणवतो. आता ते पण त्यांना सांगितलं. निवडणुकीत शिक्षकांना ते पण त्यांना मी सांगितलं. आता सांगतायत ते की 10,000 शिक्षक आम्ही भरती करणार आहोत. पगार द्यायला पैसे आहेत का? आता जवळपास 90,000 कोटीची कॉन्ट्रॅक्ट ज्यांना दिलेली आहे ते कॉन्ट्रॅक्टर बोंबलतात की आम्हाला अजून पैसे नाही दिले. मला कळलं नाही की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहेत, इतके विविध प्रकारचे प्रश्न आहेत, आपल्याकडे पूल पडत आहेत, आपल्याकडे अजून चांगले रस्ते होत नाहीयेत, अनेक गोष्टी आहेत, शिक्षणामधल्या अनेक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या सोडून आपण भाषेवरती काय येतोय?
मी मगाशी यांच्याशी बोलताना असं म्हटलं की कुठची तरी मोठी गोष्ट ही लपवण्यासाठी म्हणून दुसरीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न होतोय की काय, असा संशय यावा अशी परिस्थिती आहे. मला काय राज्यामध्ये चालू आहे मला काय कल्पना आहे. मला हे माझ्याकडे आता इथे कागद आलाय. हे सगळं महाराष्ट्रातच का घडू शकतं? JNPT मध्ये भरती आहे आणि त्या JNPT मध्ये भरती असताना त्याचे इंटरव्ह्यूज हे अदानी पोर्टला चालू आहेत. तर काय चालू आहे महाराष्ट्रामध्ये मला समजलं नाही. म्हणजे तुम्ही भाषेवरती सगळ्या गोष्टी आणताय, तुम्ही इकडच्या ज्या काही आस्थापना आहेत त्याच्यामध्ये तुम्ही त्या सगळ्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करता, जमिनी जातायत, तुमच्या भाषा घालवण्याचा प्रयत्न करताय. काय काय म्हणजे काय चालू आहे महाराष्ट्रात? आणि हे जे अनेक जे विषय आहेत महाराष्ट्राशी संबंधित, मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टींचा एक सामूहिक त्याला विरोध, कळलं का, खास करून हिंदीला, खास करून हे भाषेच्या सक्तीला, याच्यासाठी म्हणून तो 6 तारखेचा मोर्चा आहे. मी बाकीच्या राजकीय पक्षांशी मी बोलीनच आणि मला असं वाटतं आपण 6 तारखेला भेटू. ते कोण? काही शिक्षण क्षेत्रातले लोक आहेत, वेगवेगळे लोक. नाही ते कोण? मला ते कोण आहेत? त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही अपॉर्च्युनिटीज कमी करता. कसले अपॉर्च्युनिटी? हिंदी भाषा असं काय हिंदीमध्ये ठेला टाकायचंय? म्हणजे काय करायचंय? काय डायरेक्ट आता 1ली ते 5वी हिंदी घेतलं की लगेच हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आम्हाला काम मिळणार आहे? काय आहे तुमचं? काय वाकडं झालं? पाचवी नंतर हिंदी आणि संस्कृत हे ऑप्शनल भाषा होत्या ना. याच्यात आजपर्यंत सगळ्या शिक्षण पद्धती सगळेच जण त्याच्यातच तयार झाले ना. मग अनेक लोक डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, शिक्षक झाले, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये. महाराष्ट्र मोठा आहे, पहिल्यापासून मोठा आहे, याच शिक्षण पद्धतीमध्ये मोठा आहे ना हो. मग असा काय साक्षात्कार झाला बाकीच्यांना की ज्याच्यातनं तुम्ही महाराष्ट्रावरती ही गोष्ट आणताय? 5वी नंतर हिंदी घेऊन, मला असं वाटतं हिंदी घेऊन म्हणण्यापेक्षा हिंदी ऑप्शनल असताना हिंदी संस्कृतमध्ये शिकून दादा भोसे झाले का शिक्षण मंत्री? मग विचारलं होतं त्या काय क्रेडिट रेटिंग मध्ये दादा भोसे स्विमिंग येतं का म्हणून? ठीक आहे. नांदेड वाशिम अशा नांदेड वाशिम हिंगोली अनेक ठिकाणी लोकशाही पार्टीने सर्व्हे केलेला आहे. रियालिटी केलेली आहे. शाळेची दुर्दशा झालेली आहे. अनेक ठिकाणी शाळांची शिक्षक नाहीये. एवढा गप्पा का बसलो तुला काय वाटलं? आपण गप्पावर बसतोय. झालं माझं संपलं. मातृभाषेच्या लढ्यासाठी आहे. तुम्हाला माझ्यासोबत बसलेले दीपक पवार आणि सगळे सहकारी बघितल्यानंतर लक्षात आलं असेल की कारण नसताना हिंदीची सक्ती हा विषय जो काय एक महाराष्ट्रद्रोही सरकारकडनं लादला जातोय, त्याला विरोध करण्यासाठी सर्व मराठी माणसं पक्षीय भेदाभेद विसरून एकत्र यावीत म्हणून ही सगळी मराठी प्रेमी एकत्र आलेले आहेत आणि सगळ्यांना आवाहन करतायत. साहजिकच आहे, शिवसेनेचा जन्मच मुळामध्ये भूमिपुत्रांवर म्हणजे अर्थातच महाराष्ट्रामध्ये मराठी माणसांवरती होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी म्हणून झाला. आता सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की शिवसेना यांना का संपवायची आहे, कारण यांना महाराष्ट्रावरती यांची हुकुमशाही लागायची. खरं तसं पाहिलं तर आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही आहे, कोणत्याही भाषेचा आम्ही द्वेष करत नाही. पण द्वेष करत नाही याचा अर्थ आम्ही कोणाची भाषा किंवा कोणतीही भाषा उगाच सक्तीने आमच्यावरती लादून घेणार नाही. पहिल्या प्रथम मी दीपकजींना सांगेन की तुम्ही आंदोलन जे काही करायचं ठरवलेलं आहे ज्याच्यामध्ये शिवसेना पूर्ण 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 त्यांच्यासोबत आहे. मराठी भाषेचे पुत्र म्हणून शिवसेना तर त्यामध्ये सहभागी होणारच आहे. मी त्यांचं बोलून झाल्यावर आणखीन बोलेनच, पण आधी तुम्ही आपण काय करणार आहोत ते सांगा. नमस्कार आणि सगळ्यांचे आभार मानतो. मी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांना आम्ही शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समितीचे जे सगळे पदाधिकारी आम्ही सगळे साहेबांना आज भेटायला आलो होतो. काल आमची भेटीची वेळ ठरली. या भेटीच्या दरम्यान संजय राऊत साहेब, विनायक राऊत साहेब, आंबेडकर साहेब आणि हे सगळी मंडळी हजर होती. या भेटीच्या दरम्यान आम्ही गेल्या 2-2.5 महिन्यांमध्ये ज्या प्रकारचं आंदोलन महाराष्ट्रभरामध्ये नागरी समाजातल्या चळवळींनी उभं केलं आहे त्याच्याबद्दलचा तपशील आम्ही उद्धवजींना सांगितला. त्यावेळेचा त्यांचा पहिला प्रश्न असा होता की
हिंदीला किंवा तिसऱ्या भाषेच्या सक्तीला आपला विरोध आहे हे आता सर्वदूर लोकांच्या पर्यंत गेलेलं आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे आणि कार्यक्रम काय असणार आहे हे तुम्ही लोकांशी बोला किंवा आमच्याशी अगोदर बोला. आणि या प्रकारच्या कार्यक्रमाबद्दल बोलून नंतर कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या भाषेची सक्ती, जिला सरकार सोपं करण्याच्या दृष्टीने हिंदीची सक्ती असं म्हणत आहे, ती पूर्ण घालवण्याच्या दृष्टीने शिवसेना पक्ष पूर्ण ताकदीने आमच्यासोबत उभा राहील अशा प्रकारचं शब्द उद्धवजींनी दिलाय. 2 कार्यक्रम आम्ही त्यांच्याशी आज चर्चा करताना त्यांच्यासमोर सांगितले. एक म्हणजे येत्या रविवारी 29 जूनला पत्रकार संघामध्ये नागरी समाजातल्या चळवळी आणि सर्व कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांची जाहीर सभा आम्ही घेतो आहोत आणि त्या दिवशी 16 एप्रिलचा शासन निर्णय ज्याच्यामध्ये अनिवार्य हा शब्द वापरला गेला, 17 जूनचा शासन निर्णय जिथे अनिवार्य हा शब्द बदलून सर्वसाधारण हा शब्द आणला गेला पण त्याचा अर्थ तोच आहे, आणि 6 जूनचं रेखावाल यांच्या सहीचं परिपत्रक, ज्या परिपत्रकाच्या नुसार NCERTची पुस्तकं महाराष्ट्र शासनाने अनिवार्यपणे घ्यायची आहेत, ज्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आठवणीचा भाग असलेली बालभारती आणखी काही वर्षांनी कालबाह्य होणार आहे. या 3 महत्वाचे 2 शासन निर्णय आणि 1 परिपत्रक यांची प्रतिकात्मक होळी करण्याचा कार्यक्रम आम्ही करतो आहोत. आणि या कार्यक्रमामध्ये उद्धव साहेबांनी यावं आणि शिवसेना पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावं अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि मला आनंद वाटतो की उद्धवजींनी आमची ती विनंती मान्य केली आहे. 7 जुलैला आझाद मैदानामध्ये धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आम्ही करतोय. अधिवेशन त्यावेळेला चालू आहे. हे जे धरणं आंदोलनाचा कार्यक्रम आहे त्यामध्ये उद्धवजींनी सुचवलेली एक महत्वाची सूचना अशी होती की आपण हुतात्म्यांना अभिवादन करून त्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. हुतात्म्यांना अभिवादन करून सर्व जे मराठी प्रेमी नागरिक आहेत ते हुतात्मा स्मारकापासून आझाद मैदानात येतील आणि मग हुतात्म्यांना अभिवादन करून ते आंदोलन आपण करणार आहोत. आमचा प्रयत्न असा आहे की विधिमंडळामध्ये शिवसेना पक्षाचे, मवियाचे जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते सगळे विधिमंडळातली सगळी आयुधं वापरून याबद्दल सहकार्य करतील आणि ज्या प्रकारच्या गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडवून आणण्याच्या काही गोष्टी होताना आपल्याला दिसत आहेत किंवा संघ भाजप परिवाराच्याकडनं रेशीम बागेतनं हिंदी हिंदू हिंदुस्थानचं कथन संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्याच्या त्यांच्या कारस्थानाचं हत्यार, सांस्कृतिक कारस्थानाचं हत्यार म्हणून जर हिंदी भाषा वापरली जात असेल तर आम्ही कार्यकर्ते ह्या बाबतीत अत्यंत स्पष्ट आहोत की या प्रकारच्या कारस्थानाचा भाग म्हणून होणाऱ्या हिंदीच्या अंमलबजावणीला आम्ही विरोध करत आहोत आणि आम्हाला आनंद आहे की उद्धवजी गेल्या बराच काळ ज्या या प्रकारच्या अघोषित हुकुमशाहीच्या बद्दल बोलतायत ती अघोषित हुकुमशाही आम्हाला हिंदीच्या अंमलबजावणीमध्ये किंवा तिसऱ्या भाषेच्या सक्तीमध्ये पण दिसते. हे जे आंदोलन आहे हे काल आम्ही काँग्रेस पक्षाच्या प्रांताध्यक्षांना भेटलो, आज उद्धवजींना भेटलो. आमचे अगदी दादा भुसेनही भेटायची तयारी आहे. ते असं म्हणाले की आम्ही सगळ्यांच्या समोर सादरीकरण करणार आहोत. असं आम्ही ऐकलं की ते आज कुठेतरी सादरीकरण करतायत सुद्धा. आम्ही पण त्यांच्यासमोर प्रतिसादरीकरण करून त्यांचा हा निर्णय महाराष्ट्राच्या दृष्टीने कसा आत्मघातकी आहे हे त्यांना आणि उभ्या महाराष्ट्राला समजावून सांगणार आहोत. यात मी उद्धवजींच्या बद्दल आणि संपूर्ण शिवसेना पक्षाबद्दल चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करतो की शिवसेना पक्षाची जी काही वैचारिक भूमिका आहे मराठी संबंधातली ती भूमिका घेऊन हा पक्ष आमच्या सोबत असेल तर आमच्या लढ्याची ताकद शतपटीने वाढेल आणि आम्हाला महाराष्ट्र सरकारला या प्रकारच्या मनमानीपासून आणि IAS लॉबीला या मनमानीपासून रोखण्यामध्ये यश येईल अशा प्रकारचा मला विश्वास वाटतो. धन्यवाद. दीपकजींनी आता आंदोलनाचं स्वरूप सांगितलं की आंदोलनाची सुरुवात असेल, कारण 2च आंदोलनं करून हे आंदोलन काय थांबणार नाही. हे आंदोलन पुढे जोपर्यंत ही सक्ती मागे घेतली जाणार नाही तोपर्यंत चालू राहील. तसं पाहिलं तर मुळामध्ये हा विषय 5 मिनिटांमध्ये संपण्याचा आहे. जी सक्ती करणार नाही, होऊ देणार नाही, त्याच्याची सादरीकरण करण्याची काही गरज नाहीये. आणि हे दळण कशासाठी दळत आहे म्हणजे परत तुम्ही जी काय म्हणजे भाजपने जी काही घोषणा केली होती बटेंगे तो कटेंगे, म्हणजे आता बाटेंगे आणि काटेंगे असं त्यांचं एक धोरण दिसतंय की जी काही चांगली एक जिन्सी या सर्व इतर भाषिक आणि मराठी भाषिकांमध्ये राज्यात आणि मुंबईमध्ये आहे त्याच्यात कुठेतरी मिठाचा नाही तर विषाचा खडा हे टाकतायत. हा माझा स्पष्ट आरोप नाही तर माझा समज आहे की हे चांगलं सगळं चाललंय त्याच्यामध्ये हा खडा टाकतायत. कारण हिंदी भाषेला विरोध आम्ही केलेला नाही पण हिंदी सक्तीला विरोध आमचा आहे आणि तो राहणार. कारण हिंदीला जर का विरोध असता तर हिंदी चित्रपटसृष्टी ही जर का मी चुकत नसेल तर तसं पाहिलं तर मुंबईतच जन्मली असेल. पण एक नक्की की या हिंदी चित्रपटसृष्टीला जे काही जोपासलं तिचं पालन पोषण केलं हे मुंबईने केलं, महाराष्ट्राने केलं. अनेक मग अगदी अमिताभ जे असतील, हिंदी कलाकार असतील, गायक असतील, संगीतकार असतील हे मुंबईमध्ये आले आणि मोठे झाले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा हिंदी चित्रपट हे तुफान चालतात, लोकप्रिय होतात. हिंदी सिने तारका या सुद्धा इकडे लोकप्रियता कमवतात. म्हणजे एकूण आम्हाला हिंदीचं वावरं नाहीये.
पण हिंदी सक्तीची याचा अर्थ तुमचा जो एक छुपा एजेंडा आहे की कालांतराने ते त्यांच्या आधी होतं एक निशाण एक प्रधान एक विधान म्हणजे मिक्स हा जो त्यांचा आहे. आणि नड्डा जे बोलले होते की कालांतराने देशामध्ये एकच पक्ष राहील, तर एकाधिकारशाहीकडे जी वाटचाल सुरू आहे. कालच त्यांनी आणीबाणीला झालेल्या 50 वर्षाचा उल्लेख केला. आता ही भाषिक आणीबाणी ते लागतंय, ही भाषिक आणीबाणी आहे आणि त्याचा विरोध हा आम्ही तर करणार आहोत. पण विशेष म्हणजे शिवसेनेतले गद्दार जे जिकडे निंदेपणाने राहत आहेत त्यांना सुद्धा आता बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून पुन्हा सांगण्याची वेळ आलेली आहे. आम्ही कोणतीही सक्ती ही स्वीकारणार नाही, कोणतीही जबरदस्ती आम्ही लादून घेणार नाही. कारण बाकीचं सादरीकरण वगैरे तुम्ही बोललात, आम्हाला नको म्हणजे नको, सादरीकरण एकच आहे. कारण हिंदी जबरदस्तीने शिकलं नाही याचा अर्थ हिंदी कोणाला येत नाही याच्यातला भाग नाहीये. हिंदी सगळ्यांना येत असतं. मध्ये तर ते RSSचे भैया जोशी ते येऊन तिकडे मुक्ताफळ उघडून गेले होते की मुंबईची घाटकोपरची भाषा गुजराती आहे. म्हणजे मग तुम्ही असे सगळीकडे त्या भाषा जबरदस्ती करणार का? तर हे आम्ही काय चालू देणार नाही. मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आपला देश हा संघराज्य पद्धतीचा आहे. आपल्या देशाची जी काय वाटणी झालेली, वाटणी म्हणजे मांडणी, वाटणीपेक्षा मांडणी, ही भाषावार प्रांतरचना झालेली आहे. प्रत्येक भाषेनुसार तिला तिचा प्रांत मिळालेला आहे. त्या भाषेला प्रांत मिळाल्यानंतर त्या प्रांताला राजधानी, मुख्यमंत्री हे सगळं मिळालेलं आहे. मी मुख्यमंत्री असताना मला नाईलाजाने मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये करायला लागली होती. कारण मराठी भाषाच हळूहळू ही लोक अतिक्रमण करून, म्हणजे आमच्यावरती अतिक्रमण असं तर झालंच, पण भाषेवरती पण अतिक्रमण करायला लागले. मराठी भाषेवर अतिक्रमण व्हायला लागलं. म्हणून मी मुख्यमंत्री असताना मराठी भाषा ही सक्तीची केली. म्हणजेच काय की दुकानाच्या पाट्या सुद्धा मराठीत पाहिजे, मराठी भाषा ही व्यवहारात आली पाहिजे. आता त्याहीबद्दल काही लोक कोर्टात गेले होते, पाठीराखे होते, हे आता उघड झालेलं आहे. पण मराठी भाषेची मी सक्तीची केली होती, तिचं पुढे यांनी काय केलं, त्याच्याबद्दल या सरकारने काय पावले टाकली हे कुठे माझ्याकडे काय वाचण्यात आलेलं नाहीये. मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारं, वाटचाल सांगणारं मराठी रंगभूमीचं दालन त्या तिकडे चौपाटीवरती बिर्ला केंद्र जे आहे तिकडे करायचं ठरवलं होतं. आराखडा मंजूर झाला, गो अहेड दिला, पण तेही या मराठी गोष्टी आणि महाराष्ट्रद्रोही सरकारने हाणून पाडलं. तिकडे सुद्धा ती जागा आता बिल्डरच्या घशात घालतात. आता यांचे सगळे लाडके बिल्डर त्यांच्या घशामध्ये मराठी भाषेचं जे एक रंगभूमीचं दालन आम्ही करणार होतो ते त्यांनी त्यांच्या घशात घातलंय. मराठी भाषा भवनाचं भूमिपूजन झालं होतं, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही आला होतात. अजितदादा तेव्हा माझ्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री होते. आता ते अजितदादा गप्प काय आहेत, कारण आम्ही दोघांनी मिळून ते भूमिपूजन केलं होतं. मला नाही वाटत त्या मराठी भाषा भवनाची एक बीट सुद्धा रचली गेली असेल. आता ती जागा तरी त्यांनी ठेवलंय तर ती सुद्धा बिल्डरला दिले, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय. असो असे अनेक विषय आहेत. तूर्त हिंदी भाषेची सक्ती आणि आमच्या लहान जी काही मुलं आहेत त्यांच्यावरती लादू देणार नाही. नाही म्हणजे नाही. इकडे कोणतेही सादरीकरण वगैरे करण्याची आणि सादरीकरण पाहण्याची काही गरज नाही. कोणाचंही हिंदी सक्ती नसल्यामुळे हिंदी येत नाही असं काही आढळलेलं नाहीये. सगळेजण गुन्हा गोविंदाने इकडे दुबे पण बसलेत, सगळे बसलेत, हिंदी भाषिक आहेत. उलट ते आता मराठी शिकवायला निघालेले आहेत, मराठी शिकवत आहेत. तर हे सगळे गुन्हा गोविंदांनी एकत्रित नांदतायत. भाजपचं मला असं वाटतं ते जे एक धोरण मी म्हटलं एकाधिकारशाहीचं, ते या ह्याच्यातनं त्याला छुपा अजेंडा म्हणून तो राबवण्याचा प्रयत्न मराठी भाषिक आणि मराठी भाषेचे पुत्र हाणून पडल्याशिवाय राहणार नाही. मी दीपकजी आपल्या या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देतो आहे. मी तर तुमच्या सोबत आहे, शिवसेना सोबत आहे, पण त्याचबरोबरीने पक्षीय भेदाभेद विसरून या लढ्यामध्ये सामील होण्याचं आवाहन करत आहे. मग याच्यामध्ये आपल्या अगदी म्हणे चित्रपट सृष्टीतले विशेषतः मराठी, मग त्याच्यात मोठी मोठी नावं आहेत, त्यांनी सुद्धा उतरायला पाहिजे, खेळाडूंनी उतरायला पाहिजे, साहित्यिक तर आलेच, अगदी वकील असतील, सगळ्यांनीच जे जे मराठी भाषेचे पुत्र आहेत, सुपुत्र आहेत, मग ते मुलं मुली दोन्ही, आणि मराठी भाषा त्यांच्या हृदयात आहे, त्यांची मातृभाषा आहे आणि मराठी भाषेवरती जे प्रेम करतात ते पक्षभेद विसरून अगदी भाजपमधले सुद्धा अस्सल मराठी माणसं, कारण भाजपमध्ये आता अस्सल लोक शोधणं हा सुद्धा एक संशोधनाचा विषय झालेला आहे. आणि अस्सल भाजपच्या कार्यकर्त्याला आता काहीतरी वेगळा शब्द वापरावा लागेल, कारण सगळे उपरेच त्यांच्या डोक्यावरती बसवलेत. त्याच्यामुळे भाजपमधले राहिलेले अस्सल मराठी प्रेमी यांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावं ही एक सगळ्यांना
मराठी माणूस म्हणून विनंती करतोय आणि पुन्हा एकदा सांगतो की कोणी किती प्रयत्न केले तरी हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही महाराष्ट्रावरती लागू देणार नाही. सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी त्यांना आझाद मैदानावर भेटेन जिकडे आमचं आंदोलन सुरू असेल. तर मुळामध्ये हिंदी भाषेची सक्ती ही आम्ही लागू देणार नाही. सरकार ने और बीजेपी ने कुछ दिन पहले प्रेस कॉन्फ्रेंस की कुछ परिपत्र दिखाया और कहा कि 1960 में त्रिभाषा आई, उसका आया असेल काही असेल, पण 1960 साली संयुक्त महाराष्ट्र झालेला आहे आणि मुंबई ही महाराष्ट्राला मिळालेली आहे. त्याच्यामुळे आधी त्रिभाषा असेल नंतर 100 भाषा सूत्र असेल, आम्हाला त्याच्याशी काही देणं नाही. आम्हाला त्याच्याशी देणं नाही. हे त्रिभाषा सूत्र देशातल्या किती राज्यात आहे? गुजरातमध्ये आहे का? तिकडे हिंदी शिकवत आहे का? शिकवत असेल तर जरूर शिका, आमचं त्याला ना नाहीये. तुम्ही तामिळनाडूमध्ये शिकवताय का? कर्नाटकात शिकवताय का? बरं, त्रिभाषा सूत्र म्हणून आमचं ती लागणार असाल तर कर्नाटकातली जी आमची मराठी भाषिक आहेत त्यांना मराठी बोलू तर गुन्हे दाखल का केले जात आहेत? त्यांना कानडीची सक्ती केली जाते, पण त्यांना त्यांच्या मातृभाषेची जर त्यांनी एक आस असेल आणि त्याच्याबद्दल त्यांनी आवाज उठवला तर त्यांना गुन्हेगार, त्यांना राष्ट्रद्रोहाचे काय राजद्रोहाचे गुन्हे त्यांच्यावर टाकले जात आहेत. तर तेव्हा कुठे जातं तुमचं सूत्र? मुख्यमंत्री असं म्हणताय की हिंदी भाषेची सक्ती केलेली नाहीये, या बाबतीतले गैरसमज पसरवले जातात आणि त्रिभाषा सूत्रासंदर्भात आम्हाला सूत्र नाहीये, काय करायचं? संघटना किंवा त्यांच्याशी अंतिम निर्णय होईल. देशामध्ये पुन्हा एकदा सांगतो, देशामध्ये संघराज्य पद्धती आहे. मणिपूरची सुद्धा एक भाषा आहे, आसामची एक भाषा आहे, बंगालची एक भाषा आहे. मग एवढ्या सगळ्या भाषा असताना त्रिसूत्रीच का? त्रिभाषा सूत्री का? मग 20 भाषा सूत्री ठेवा, 25 भाषा सूत्री ठेवा. भाषेवर प्रांतरचना झाले ना. का केल्याच्या अभ्यासासाठी तारा भवाळकर यांनी सांगितलं की 4वी पर्यंत शालेय शिक्षणामध्ये फक्त मातृभाषा ही शिकवली जावी, मातृभाषेची सक्ती असावी. म्हणूनच माझं तेच म्हणणं आहे की आतापर्यंत सक्तीने कोणाचंच काही चांगलं झालं किंवा सक्ती नाही म्हणून कोणाचं काही अडलं असं नाही. परत एकदा सांगतो, आपल्याकडे जे ज्याला क्रेज म्हणतो हिंदी चित्रपट सृष्टी ही मुंबई आणि महाराष्ट्रानेच जोपासली. सगळे कलाकार मोठे मुंबईतच झाले. राज कपूर पासून सगळे मुंबईतच मोठे झाले. हिंदी पिक्चर मुंबईत चालत नाही का? म्हणजे लोकांना हिंदी येत नाही तरी हिंदी पिक्चर बघतायत, हिंदी गाणी तरी ऐकतात. लता मंगेशकरांनी हिंदी गाणी गायली, ते काय कोणाला कळली नाही तरी गाणी ऐकतायत. तर उगाच काहीतरी भाकड कथा सांगू नका. तुमचा एकाधिकारशाहीचा हा प्रयत्न आम्ही इकडे हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेचा जन्म झाला आणि आता महायुतीत असलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मंत्र्यांनाच अशा पद्धतीचा सक्तीचा निर्णय काढावा लागतो, मग मागे घ्यावा लागतो, मग सर्व करावी लागते. तुम्ही कसं पाहता? पाहण्यासारखं नाहीच आहे काही तिकडे, काहीच पाहण्यासारखं नाहीये. बघू नका तुम्ही पण काय ही त्यांच्यावर परिस्थिती आले. लाचारी मिंदे म्हणतात ते यालाच. हा मिंदेपणा कशासाठी करताय तुम्ही? काय विषयावरती मी कोणाचा स्टँड बिंड काय बघत नाही. माझा स्टँड हा आहे. मला बाकीच्यानी माझा स्टँड काय तो बघावा. उद्धवजी, महापालिका निवडणुका आहे ते सगळं पाहता काही यामध्ये यामागे काही पडद्यामागे राजकारण आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण नाही, मी एकच विषय मी जो परवा माझ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त सांगितलं तेव्हाही मी हा विषय घेतला होता की मराठी माणसाला इतर भाषिकांना आपापसामध्ये लढायला लावायचं. आता अधिवेशन आहे, अधिवेशनाच्या तोंडावरती हा सगळा लढा उभा राहील म्हणजे अधिवेशनाचं बिनबोबाट पार पडेल. यांचे घोटाळे जे आहेत ते घोटाळे आम्ही काढणारच आहोत, पण या घोटाळ्याकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून हा सगळा खटट उपाय. ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद. हिंदीमध्ये बाईक नाही देत का? सक्ती आहे का? शाळा सुरू झाल्या तरी महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या मुद्द्यांवरून मात्र अजूनही वादाचा गजर सुरू आहे. विरोधानंतरही त्रिभाषा सूत्रावर ठाम असलेल्या सरकार विरोधात आता ठाकरे बंधूंनी एल्गार पुकारलाय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंनी हिंदी सक्ती विरोधात मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ठाकरे बंधूंच्या मोर्चांनी महाराष्ट्र दणाणून निघणार आहे. राज ठाकरे पुरस्कृत मोर्चा 5 जुलैला तर 7 तारखेला उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मराठी समन्वय समितीचा एल्गार असणार आहे. कोणत्याही राजकीय झेंड्याशिवाय मराठीचा एजेंडा घेऊन मोर्चात सहभागी व्हा असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलंय. तसेच शिवसेना ठाकरे गटासोबत देखील आम्ही बोलू असं राज ठाकरेंनी सांगितलंय. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का आणि ठाकरे बंधू एकत्र येण्याची हीच ती वेळ अशी सध्या चर्चा महाराष्ट्रभर रंगली आहे. आणि याच दरम्यान एक महत्वाची माहिती आता समोर आली आहे.
राज ठाकरेंचं ठाकरे गटाच्या नेत्यासोबत बोलणं झालंय. राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या एका नेत्यांचं या मोर्चावरून बोलणं झालेलं आहे. राज ठाकरेंचं नेमकं कोणासोबत बोलणं झालंय याची माहिती आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज यांच्या पत्रकार परिषदेत देऊ शकतात. तसेच राज ठाकरे हिंदी सक्ती विरोधात 6 जुलैला हा मोर्चा काढणार होते. त्यांनी याबाबत पत्रकार परिषदेत देखील घोषणा केली होती. मात्र साधारण 2 तासानंतर राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलत 6 जुलै ऐवजी 5 जुलै रोजी हा विराट मोर्चा असं प्रसिद्ध पत्रक जाहीर करत सांगितलंय. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून हालचाली ठाकरे बंधूंचे 2 वेगवेगळे मोर्चे एका दिवशी काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही यासाठी हालचाली सुरू आहेत. तसेच वेगळा मोर्चा काढण्यासाठी 5 जुलैच्या मोर्चात सहभागी व्हावं यासाठी प्रयत्न केले जात आहे. तसेच राज ठाकरेंनी मोर्चाची तारीख बदलली, ती ठाकरे गटाच्या म्हणण्यानुसार बदलली गेली असं सांगितलं जात आहे. त्यामुळे ठाकरे बंधू हिंदी सक्ती विरोधात एकत्र दिसतील असं आता बोललं जात आहे. ठाकरे बंधू एकाच मोर्चात चालताना दिसणार. हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूंनी एकाच वेळी दंड थोपटलेत. आता प्रश्न आहे तो म्हणजे हा हिंदी विरोधातला धागा ठाकरे बंधूंना एकत्र आणणार का? हा प्रश्न उपस्थित होण्याचं कारण म्हणजे राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी युती संदर्भात वक्तव्य केलेलं होतं. महाराष्ट्राच्या प्रश्नापुढे बाकी काही महत्वाचं नसल्याचं सांगणाऱ्या ठाकरे बंधूसाठी ती आता संधी आली आहे. आता हे दावे विसरून ठाकरे बंधू एकाच मोर्चात चालताना दिसणार का, अथवा एकामेकांच्या मोर्चात जाणार आणि त्यानिमित्त युतीची मशाल पेटवणार का, हे पाहावं लागणार आहे. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.